नमस्कार मित्रांनो, माझे नाव सनी खुडे. तुम्ही पाहत आहात सनी खुडे एज्युकेशन यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, एक महत्त्वाचा एक व्हिडिओ घेऊन येतो आहे. ते तुम्ही पाहिलं असेल की YCMU डायरेक्ट 13वी ग्रॅज्युएट करताय सावधान. आधी हा व्हिडिओ पहा, नाहीतर अवघड होईल. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की बरेच लोक काय करतात, 7वी 8वी 9वी 10वी जे मुलं शाळा जे सोडतात आणि ते डायरेक्ट ग्रॅज्युएट होण्याचा एक मार्ग आहे, ते म्हणजे YCMU मधून आपण डायरेक्ट 13वीला ॲडमिशन घेऊ शकतो. 3 वर्ष 13वी 14वी 15वी 3 वर्ष आपण ॲडमिशन घेऊ शकतो मित्रांनो. पण मित्रांनो, यामध्ये अवघड अशी परिस्थिती कदाचित होऊ शकते. मी जरा माहिती काढली, त्या माहितीमध्ये मला असं समजलेलं आहे की जर मी आता 13वी 14वी 15वी YCMU मधून जर केले आणि मी नोकरीच्या शोधात आहे, मी ग्रॅज्युएट झालो, आता डायरेक्ट मी 13वी 8वी 9वी 10वी नाही केली, काय डायरेक्ट 13वी 14वी 15वी केली, ग्रॅज्युएट झालो मी. आता मी नोकरीच्या शोधात आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी जर शोधत असाल आणि जो काही GR असेल, समजा जुना GR आहे, आणि त्या GR नुसार किंवा आता नवीन समजा GR असेल, त्या GR मध्ये सांगितलं असेल की तुम्ही YCMU मधून करू शकता, तर काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे 13वी 14वी डायरेक्ट त्यांना ग्रॅज्युएट असेल पाहिजे असेल, असं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. पण जर तुम्हाला सांगितले 10वीचं पण लागल, 12वीचं पण मार्क लिस्ट लागल, तर मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जिथं पण ज्या कॉलेजमध्ये YCMU करताय, YCMU मधून BA MA करणार असाल, तर मित्रांनो तुम्हाला एकच करायचं आहे, तिथं त्या सरांशी बोलायचं आहे. नाहीतर तुम्हाला माहिती काढायचं आहे यूट्यूबमधून. मला जेवढी माहिती मिळाली तेवढी मी तुम्हाला सांगितलेली की जर मी पुन्हा एकदा रिपीट करतो, GR मध्ये जर सांगितलं असेल की आम्हाला ग्रॅज्युएट फक्त झालेलं पाहिजे तर आम्ही जॉबला घेऊ, असं जर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पण जर त्यांनी 10वीचं मागितलं, 12वीचं मागितलं, मग ग्रॅज्युएट करून पुन्हा तुम्ही 10वी 12वीला बसणार का? तर नाही ना. जर बसा असेल तर बसू शकता तुम्ही. तर ग्रॅज्युएट झालेलं आहे, पुन्हा 10वीला बसावं लागेल. 10वी पास झाल्यानंतर मग 12वीचं तुम्हाला करावं लागेल. त्यासाठी तुम्ही बघा, विचार करा. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मलाही मी रेग्युलर सगळं केलेलं आहे. मी असं डायरेक्ट सोडून ह्यातून असं नाही गेलो. मी 10वीपर्यंत शिकलो, त्यानंतर 2 वर्ष मी MCVC केली, 11वी 12वी MCVC मिनिमम कम्प्युटर वोकेशनल कोर्स केला, आणि त्यानंतर मग मी 3 वर्ष BCA केलं, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. आणि मग 2 वर्ष, कारण BCA मी केलं होतं त्याच्यामुळे 2 वर्ष मी यशवंतराव चव्हाणमधूनच YCMU मधून यशवंतराव चव्हाणमधून MA मास्टर ऑफ कम्प्युटर MCA मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन मी मित्रांनो केली. तर हे BCA आणि MCA हे 2 जे आहेत तिथून मी YCMU केलेलं आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि BA MA ती पण आपण YCMU मधून करतो, म्हणजे वेगवेगळे आहेत, पण YCMU मधून करा. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आणि होईल इतका हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला जर माहीत असेल मित्रांनो ह्याच्याबद्दल जास्त नॉलेज, तर तुम्ही व्हिडिओ करा, नाहीतर ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा. अगदी महत्त्वाची कमेंट करा, जेणेकरून लोकांना त्याचा काय फायदा होईल. तर मित्रांनो, हा बरेच दिवस झाले माझ्या मनात चाललेले हा व्हिडिओ बनवायचा म्हणून, तर आज मी हा व्हिडिओ बनवला, तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा व्हिडिओ होईल इतकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. समजून घ्या की असा प्रॉब्लेम येणार तर नाही, कारण असा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, व्हिडिओ मला सापडले होते, त्याच्यातून मला माहिती मिळाली मित्रांनो, म्हणून मी तुमच्यासमोर माहिती घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये.